फक्त त्याचा हप्ता महिन्याला 9,000 रुपये हप्ता देतो. बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पण पैसे जातात, उरलेले पैसे. असं नाही की बाबा एखाद्या शेतकऱ्याचं 100 लिटर दूध चालू असेल, आज दर 30 रुपये, मग त्याचे रोज 10 दिवसाचे 30,000 पेमेंट निघत असेल तर त्याचे फक्त आम्ही 9,000 रुपये कटिंग करतो महिन्याचे, आणि बाकीचे पैसे त्याच्या खात्यावरती सोडतो. बरोबर, कारण त्याचाही बाकीचं पण त्याचं सगळं चाललं पाहिजे. बरोबर. त्यामुळे ते शेतकरी ते अडचणीतच येत नाही. ऍडव्हान्स पूर्ण पद्धत आमच्या डेअरीवरती पूर्ण बंद आहे. आम्ही ऍडव्हान्स कुठल्याही शेतकऱ्याला देत नाही. तरी आमचं एवढं कलेक्शन आहे फलटण तालुक्यात. मला वाटतं आमचा जेवढा असा कूलर असेल की जेणेकरून 4,000 लिटर कलेक्शन आहे आणि 1ही रुपया ऍडव्हान्स नाही. बर बर. मग आता हे शेतकऱ्यांचं चालतं कसं चिरीरात सगळा, म्हणजे की कसं तुम्ही त्यांना आगाऊ रक्कम जर पाहिजे असेल तर कशी देता तुम्ही? समजा एखाद्या शेतकऱ्याला जर अर्जंट लागले तर 10-20 हजार रुपये आम्ही देतोच. बर. जर जास्त लागले, म्हणजे जास्त कशासाठी लागतात, एक तर मी शेतकऱ्यांना मला माहित होऊन गेले की शेतकऱ्यांची नेमकी गरज काय आहे. शेतकऱ्याला कुठल्याही शेतकरी, आता शेतकऱ्याचं म्हणजे बाकीचा शेतकरी हा पूर्ण शेतीवर आणि जोडधंदा म्हणून गायांचा व्यवसाय करतो. शेतीतलं उत्पन्न त्याचं कधी बाबा मका केले, कुठलं काय केलं, कांदा केला, ऊस केला तर 1.5 वर्षानं पैसे येतात, वर्षानं येतात, 6 महिन्यानं येतात. मग हे जे पैसे आहेत, दुधाचे पैसे आहेत, ते प्रत्येक 10 दिवसाला जर त्याच्या खात्यावरती गेले तर तो कधीच अडचणीत येणार नाही. कारण त्याचं जे भांडवल असतं ते पूर्ण ते काय त्याला विर्या आणायचं असेल, दवाखान्याला पैसा लागत असेल किंवा कशाला, तर ते पूर्ण त्याचं ते 10 दिवसाला जर पेमेंट आलं तर त्याचं गरज भागते. बरोबर. आणि काय काय असं मी बाहेरच्या गावात जातो किंवा आमच्या बघतो, काय काय जण असं 1-2 लाख रुपये उचल देणार. उचल दिलं की ते पूर्ण मग ते काय करतात, पूर्ण कटिंग करतात ते. बरोबर. आणि फॅट मध्ये त्या पण मारामारी पण असते, आणि पूर्ण कटिंग केल्यानंतर त्याला पेमेंट जात नाही. तो पूर्ण म्हणजे आता त्याच्याकडे 2 लाख रुपये, त्याचं सगळं पुढलं कोलमडतं त्याचं, म्हणजे नियोजन सगळं कोलमडतं. बरोबर. तो जास्त अडचणीत जातो. बरोबर. हे इकडून उचल घेतलेली असते, तिकडे पेमेंट मिळत नाही, मग ते अडचणीत जातो शेतकऱ्याचा. बरोबर. म्हणजे ज्या अडचणीला त्याला पैशाची गरज असते त्यावेळेस त्याला मिळत नाही. मग आम्ही काय केलं की बा, आता समजा बँक असेल, बारामती बँक असेल, किंवा मी एखादा उत्तमराव शेंडे पतसंस्था आमच्या गावातली, तिथं मी संचालक आहे. तिथं सुद्धा मी 80 लाख रुपयाची प्रकरणं वाटलीत. म्हणजे हा जे धंदा जे चालू केला ते खूप खडतर, माझा प्रवास खूप खडतर झाला त्यातनं. एकतर भांडवल नव्हते, पण ह्या बँकेनं माझा एवढा विश्वास ठेवला की मी त्यांना 10 दिवसाला ते रिटर्न पैसे देतोय. शेतकऱ्यांचं कटिंग करून मी 10 दिवसाला त्यांना रिटर्न देतो. ह्या शेतकऱ्याचे एवढं आले तरी त्यांच्या खात्यावर जमा करा. बरं. म्हणजे ते मुदलेत जर गेलं, व्याज आणि मुदल त्याची कट झाली तर त्याला ते व्याज सुद्धा जास्त बसत नाही, ते थकीत पण रक्कम जाऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे ज्या कारणासाठी आपण पैसे घेतले ते कारण पण आपल्याला उपयोगाला येते की ते, जेणेकरून त्यानं, मी सांगतो शेतकऱ्याला, तुम्ही आता तुम्हाला 1 लाख रुपये दिले, तर 1 लाख रुपयाचा वापर तुम्ही शक्यतो उत्पन्न वाढवायसाठीच करा. तुम्ही अक्षर गाडी देणं आमका, म्हणजे निश्चयासाठी ते घालवू नका पैसे. कारण ते कर्जाचे पैसे येतात, त्याला व्याज चालू आहे तुमचं. बरोबर. त्यासाठी तुम्ही जे पैसे घेताय ना, त्याचा कर्जाचे पैसे घेणारी रक्कम जी असते ना, त्याचा ते उत्पन्न वाढीसाठी त्याचा खर्च करते. बरोबर. मग गाय घेतात वगैरे, गाय घेतले की मग दूध वाढलं की उत्पन्न त्यांचं वाढतं. बरोबर. अशा तऱ्हेने आमचा बाबा ते व्यवसाय चालू आहे सगळा पूर्ण. नक्की. अमोल दादा, आता तुम्ही सांगितलं की बाबा ज्या कारणासाठी आपण पैसे घेतले त्या कारणासाठी पैसा गेला पाहिजे, म्हणजे ज्यातून आपल्याला उत्पन्न मिळतंय त्या कारणासाठी जो पैसा घेतलाय त्याला तो वापरला पाहिजे. थोडक्यात असं होताना दिसतं का? शेतकरी अजून काय वाटतंय का? हो, 100%. कारण ते नियोजनाचं मी स्वतः नियोजन करतो. कारण कुठल्याही शेतकऱ्यांना जर मला विचारलं तर चेअरमन मला आता 1 लाख रुपयाचे प्रकरण पाहिजे, 50चं प्रकरण पाहिजे, तर ठीक आहे, कशासाठी प्रकरण पाहिजे, मग विचारतो मी. नाही मला गाय द्यायची, किंवा मला मग त्यांच्या जर पहिल्या गाय असतील, 10 गाय असतील, 5 गाय असतील, तरी त्यांना पैशाची आगाऊ गरज असेल, तर मला थोडंसं शेतीला भांडवल पाहिजे, किंवा एक लग्न आले, मुलीचं लग्न आले, मुलाचं लग्न आले, असं तर देतो आम्ही ते पैसे. बरोबर. कारण ते चांगल्याच कामासाठी वापरलेला असणार आहे. नक्की. आता थोडं आपण पाठीमागे येऊया. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की जो बेसिक दर आहे 3,585 ला, तो तुम्हाला मिळत नव्हता. काय दराने तुमचं दूध घेतलं जायचं आणि किती फरक पडायचा तुम्हाला? त्यावेळेस मला आठवतंय, त्यावेळेस मला म्हणजे सरासरी 14 रुपये दर बसत होता. बर. सरासरी 14 रुपये दर बसत होता त्यावेळेस, म्हणजे जिकडे मी दूध घालत होतो ना तिथे. आणि ऍक्च्युअल त्यावेळेस दर किती असायचा? त्यावेळेस आम्हाला हे बेसिक रेट माहित होऊन देत नव्हते. दूध व्यवसाय बेसिक रेटच माहित होऊन देत. नंतर मी असं, म्हणजे ज्यावेळेस मला कळायला लागलं त्यावेळेस मग 3-5 कशाला म्हणतात आणि 3-8-5 कशाला म्हणतात ते महत्वाचं मी, म्हणजे मला कळलं किंवा ह्या पद्धतीला ह्या 3-5 बेसिक रेट जे म्हणतात त्याला 18 रुपये रेट होता. 18 रुपये 3-5-8-5 ला. 4 रुपयाचा फरक पडला 1 लिटर पाठी.
मग ते लोकांना मी समजून सांगितलं आपलं 4-4 रुपये जर हे खात असतील तर आपण आयुष्यभर जर शेण काढलं तरी आपल्याला आणि परवडणार आयुष्यभर किती काम केलं तरी आपल्याला हा धंदा परवडणार नाही. नाही. मग ते तुम्ही थोडस जागृत व्हा. हा हा आणि अजून सुद्धा मला एवढं शेतकऱ्यांना सांगणं की अजून सुद्धा शेतकऱ्यांना थोडस जागृत झालं पाहिजे. हा. मी एवढं कष्ट करताय, सकाळ पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करताय, एवढं वजा आणायचे, शेण काढायचे वगैरे वगैरे एवढं, त्याचा मोबदला पूर्ण शेतकऱ्यांना हा मिळालाच पाहिजे. बरोबर, म्हणजे की ज्या कष्ट तुम्ही ज्या पद्धतीने करताय त्याचा मोबदला तर कमीत कमी आपल्याला मिळालाच पाहिजे. बरोबर. आणि मी पण एक शेतकरी, आधी मी शेतकरी, मी एवढं माझं आज 4,000 लिटर कलेक्शन असून तुम्ही बघताय मी स्वतः कलेक्शन, मी स्वतः माझ्या गोट्यात गडी सुद्धा नाही येतात. स्वतः कलेक्शन आम्ही, आमचा मुलगा आहे, आई आहे आणि आम्ही नवरा बायको हे सगळं सांभाळतो. बर, म्हणजे की कष्ट करायची तयारी तुमच्याकडे पाहिजे. आहे, कष्ट करायची तयारी पाहिजे ना. तो 10 गाई घेतल्या त्याला गडी ठेवला, त्याला 20,000 रुपये तुम्ही पगार देता, म्हणजे बाकीचे पण मॅनेजमेंट तुम्ही बघितलं पाहिजे की आपल्याला हा धंदा खरंच परवडतोय का. आपल्याला गडी ठेवतोय, गडी ठेवायचं पण काय नाही, पण गाड्यांचं काय असतं, बिहारी जरी आपण ठेवला तरी ते असं काम करत नाही तो, म्हणजे आजारपणात पैसे जातात आपल्याला, दगडी झालेली कळत नाही काय नाही. कुठल्या गायला किती पशुखाद्य द्यायचं, खायला किती टाकायचं, किती लक्ष जे आपण जे बारकावा जे म्हणतो, आणि ह्या धंद्यात बारकावा खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्या बारकाव्यातून जर लक्ष दिलं तर तो तुमचा फायदा आहे. आणि आता मला सांगा की हे सगळे शेतकरी एकत्र आले, तुम्ही दुधाचं कलेक्शन केलं, पण आता एक दुग्ध व्यावसायिक म्हणून एक आपण डोक्यात धरूया तुमचा, तर हा धंदा कसा आहे दुग्ध व्यावसायिक? फक्त खूप चांगला आहे, कारण ह्याच्यात मी आतापर्यंत कोटीची उलाढाल केली असं म्हणायला हरकत नाही. बर, कारण हा धंदा म्हणजे फक्त या दुग्ध व्यवसाय. बर, कारण वर्षाला माझी 20-25 लाखाची तर घरच्या गोट्यात उलाढाल होती माझी. बर, 25 लाख रुपये तर माझ्या घरच्या धंद्यात, म्हणजे घरच्या गोट्यात येत होते मला. बर, खूप फायदेशीर धंदा आहे. फक्त जरा धंदा चांगल्या पद्धतीने जर केला तर खूप चांगला, कुठल्याही तुमच्या नोकरीला हा धंदा गावात सापडणार ना असा धंदा आहे. नक्की. आता मला सांगा अमोलजी की असा कुठला बदल केला तुम्ही की हा धंदा फायदेशीर होण्यासाठी? सगळ्यात महत्वाचं नियोजन महत्वाचं, खूप नियोजन महत्वाचं आहे की आपण आता सध्या गायला, आता माझ्या 25 गाय येते टोटल. मग आता 25 गायला जर मी पाणी दाखवायचं म्हणलं तर कसं दाखवणार? मी 1 तास ते 1.5 तास माझा सकाळचा जाणार, बरोबर, संध्याकाळचा 1 तास जाणार. मग मी त्यावेळेस विडणीत पहिल्यांदा अशी सिस्टीम केली होती, ही गव्हाण बांधताना ही गाय पाणी पिते दिसते तुम्हाला, की हिला 24 तास पाणी असतंय, ऑटोमॅटिक पाणी येतं. बॉल सिस्टीम केलेली आहे आणि त्यांना पाहिजे तेव्हा त्या गाय पाणी पिऊ शकतात. आणि जेवढं पाणी पिईल तेवढा रवत पण चांगला होऊ शकतो. रवत चांगला झाला की त्यांचं पचनक्रिया चांगली होते, दुधात पण वाढ होते. ह्या जे काय बारकाव्याच्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही केल्या, आता खायला एकच टाइम खायला मी टाकतो, सकाळच्या खायला टाकलं, त्याच्या संध्याकाळच्या एकदा खायचं असतं. दिवसभर काही सुद्धा गोट्यात सुद्धा आम्ही येत नाही. एकदा 8 वाजता गोट्यातनं बाहेर पडलं की संध्याकाळी 6लाच आम्ही गोट्यात येतो. एवढा सोयीस्कर धंदा आहे. बरोबर, म्हणजे हे जर पद्धतीनं जर केलं, आधुनिक पद्धतीनं जर केलं, नियोजन पद्धतीनं, तर खूप कष्ट सुद्धा कमी आहे. खूप कष्ट कमी. आज तुम्ही दिवसभर शेतात एवढं राबता, दिवसभर एवढं राबता, त्याच्यात 10 पटीनं तर हा धंदा चांगला आहे. हा कष्ट एवढा जास्त कष्ट. आता मुरघासाची पद्धत, मुरघास आले तेव्हा मुरघास जर आपण करून ठेवला तर एक टायमिंग मुरघास घातला, एक टायमिंग चारा घातला तरी पण सोयीस्कर आहे, फायदेशीर आहे. आता तुम्ही मुरघासाचा उल्लेख केला, तर म्हणजे की आपण मुरघास कधीपासून करायला सुरुवात केली आणि खरंच फायदेशीर आहे का मुरघास? खूप फायदेशीर आहे मुरघास. मुरघास एक टाइम का गायीला मुरघास पाहिजेच. आता आमच्यावर सकाळची कुठे असतील, संध्याकाळचा मुरघास असतो सगळ्यात महत्वाचा. पचन क्रियेला ह्याला मुरघास, फॅट डिग्रीला आणि दुधाला पण उत्तम प्रकारे चालतो मुरघास. बरोबर. आता तुम्हाला अजून कुठला विषय आहे जो हा धंदा फायद्याचा वाटला तुम्हाला? गाय 30 लिटरची गाय, म्हणजे कसं आहे, आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे, शेतकऱ्यांचं एक चुकतं की आपण ज्यावेळेस गाय, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे, आता एक गाय आपण जर आणली, एखादी विकत घेतली, पण ती थोडीशी टक्केवारीला कमी आहे, टक्केवारीला कमी आहे, ती दूध किती देते? 10 ते 15 लिटर दूध देते. त्या गायला आपला वेळ तेवढाच जाणार, आपल्याला खायला त्याला गायला तेवढंच घालायला लागणार, गोळी बसा तेवढाच, खुराक तेवढंच ठेवावा, आरोग्याचा खर्च तेवढा, आपल्याला राबाय तेवढंच लागणार, पण ते दूध कमी. त्यासाठी मग शेतकऱ्यांना कसं आहे, थोडस त्यांच्या ब्रेडकडे वळलं पाहिजे का आपल्या गोट्यात 25 लिटरची, 30 लिटरची, 35 लिटरची गाय पैदास केली पाहिजे. तिकडे सिमेंट महत्वाचं आहे, सिमेंट्स वरती भर दिली पाहिजे. म्हणजे की कमी गायमध्ये जास्त दूध कसं निघत? आमच्या डेअरीतर्फे शॉर्ट सिमेंटचा कार्यक्रम
मला वाटतं आजच्या 4 वर्ष होऊन गेले बघा. बर 2020 साली म्हणजे शॉर्टेज सिमेंटचा कार्यक्रम केला होता. हा. तर ते असं ब्रेड होतं ते 99% ते कालवडच होणार. बरोबर. आणि ते Shorted cement. एकदम शॉर्टेज सिमेंट एकदम वाजवी दरात म्हणजे फक्त 200 रुपयात ते 250 रुपयात किंमत होती त्याची. बर पण ते आता बाहेर जर घ्यायचं म्हटलं तर 2000 2,500 रुपये घेत होते. अजून सुद्धा आम्ही बायफ तर्फे हा. जुबिएम तर्फे अजून सुद्धा आमच्याकडे ती स्कीम चालू आहे हा. की जे आता ते 500 रुपये झाले. बर 3,500 रुपये किंमत आहे त्याची, पण 500 रुपयामध्ये आम्ही ते आमचं शिवकुले डॉक्टर असतील, गावंडे साहेब असतील, तर त्यांच्या ह्यांना ते मार्गदर्शनातून ते तुम्हाला मिळतंय. स्कीम चालू आहे आमच्या गोट्यामध्ये डेअरीवरती अजून सुद्धा. बर बर आता हे जे तुम्ही सांगताय सॉर्टेड सिमेंट म्हणजे फक्त कालवडच होणार, नुसती कालवड. तर हे कन्सिव्ह होते का एका सिमेंट मध्ये? काही लोकांचं असं मत आहे की ज्यावेळेस आपण सॉर्टेड सिमेंट प्रॉब्लेम वापरतो येतात. हा. त्यावेळेस प्रॉब्लेम येतोय, म्हणजे गाय वारंवार उलटणं, तर असं अडचण येत आहे. तर काय वाटतंय तुम्हाला यात? नाही, थोडस आहे बरं, प्रॉब्लेम आहे. हा. पण जेणेकरून आपल्याला जर चांगलंच काहीतरी करायचं असेल तर थोडस ते प्रॉब्लेम जे काय अडचणी Face असेल करावंच त्याला तर सामोरं जावंच लागतं ना. हा 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 हा